परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे. तर इथं काही लोक थांबले, त्यांच्यावर प्रतिक्रिया घ्यावी की नेमका हा प्रकरण काय यापुढे. खरं तर कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान आमच्यातल्या भीमसैनिकांच्या अटक सत्र सुरू केले. ज्यांच्याकडून ज्यांनी तोडफोड केले नाही अशाला सगळ्यांना उचलल्या गेलं. आणि त्याच्या दरम्यान या कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान ज्या भीमसैनिकाला उचललं होतं, जो स्टुडंट आहे लॉचा शेवटच्या वर्षामध्ये, त्या सूर्यवंशीला अटकेच्या दरम्यानच त्याचा MCR मध्ये मृत्यू झालेला आहे. आणि तो मृत्यूचा अहवाल येण्याच्या अगोदर किंवा त्याचा PM होण्याच्याही अगोदर एक बातमी पसरवल्या गेली की त्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. खरं तर आणखीन त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला नाही आणि त्याचा PM झालेला आहे. या सगळ्या संशयास्पद गोष्टी येतात आणि त्याच्यामुळं या भीमसैनिकाचा खरं तर या भीमसैनिकाच्या मृत्यूचं कारण हे पहिल्यांदा आम्हाला स्पष्ट करावं आणि याला जबाबदार असणाऱ्या प्रशासनाचे जे अधिकारी आहेत, ज्यांनी ऑर्डर दिल्या, ज्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले, ज्यांनी मृत्यूसाठी जबाबदार आहेत, अशा अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करावं. आणि खरं तर हे सगळं प्रकरण इतकं संशयास्पद आहे, सगळ्या घटना इतक्या संशयास्पद आहेत की ज्याच्यामुळं खरं तर वातावरण आम्हाला सगळ्याला शांत वातावरण पाहिजे. पण या परभणीमध्ये ज्या पद्धतीने हे वातावरण बिघडवण्याचं काम सुरू झालेलं आहे, मला वाटतं खरं शांततेचं आव्हान सुद्धा आम्ही सगळ्यांना करतो. पण याबरोबर या मृत्यूचं कारण सुद्धा जनतेच्या समोर आलं पाहिजे, हे आवश्यक आहे. आणि भीमसैनिकाचा मृत्यू होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्याला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली सगळेजण अर्पित करतो. आणि या मृत्यूचं कारण लवकरात लवकर समोर यावं, याची जी रिपोर्ट आहे ते फॉरेन्सिक लॅबमध्ये होण्यासाठी संभाजीनगर औरंगाबादमध्ये त्याला नेण्यात यावं आणि तिथं ती व्हावी, ही आमची मागणी आहे. आणि त्यानंतर रिपोर्टच्या नंतर म्हणजे तिथं याचा MRI इथं व्हावा परभणीत आणि त्यानंतर त्याची फॉरेन्सिक रिपोर्टसाठी त्याचे ते PM आहे किंवा ती बाकीची जी आहे एक्सपर्ट लोक तिथं असल्यामुळं त्या शहरामध्ये ती करण्यात यावी अशी आमची मागणी. पेशव्यांचा आहे मी फडणवीसला सांगेल की आमच्या बापदाद्यांनी हजारो वर्ष गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधून या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केलेला आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करेल की सरकार पेशव्यांचं आहे आणि या सरकारला तुमच्या माझ्या पिढ्या बाद करायच्यात. तुमच्या माझ्या बापानं लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानाच्या मान ठेवून शांततेत आंदोलन करायचे असेल तर शांततेत करावं लागेल. आणि इथं आत्ता ज्या सहकाऱ्यांनी जे सांगितलं की जो PI आहे त्या PIला तत्काळ या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्याला निलंबित केला पाहिजे. त्याचा इतिहास जो आहे तो जातीवादाचा आहे. त्यांनी ह्याच्या अगोदर बी ज्या प्रकार ह्याच्यात झालेले आहेत, मग भीमा कोरेगाव असेल, अक्षय भालेराव असेल किंवा आणखी प्रकरण पूर्णातलं या ज्या ठिकाणी आंबेडकरवाद्यांच्या विरोधात षडयंत्र झालेलं आहे त्या षडयंत्रामध्ये हा PI आहे आणि या PIला तत्काळ या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्याला निलंबित केलं पाहिजे. आणि फडणवीसला आणि RSS वाल्यांना BJP वाल्यांना जे पाहिजे या सगळ्यांना, हे सगळे जे आहेत, मग शरद पवारची पार्टी असेल, अजित पवारची असेल, उद्धव ठाकरे असेल, एकनाथ शिंदे असेल किंवा भाजप असेल, हे सगळे एका बापाचे औलाद आहेत. एक मावशीत आणि एक चौथीत आहे. यांनी जो आज या ठिकाणी निष्पाप भीमसैनिकाचा बळी घेतलेला आहे, हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या बलिदानातून महाराष्ट्रातील आणि आंबेडकरी भारत देशातील आंबेडकरवाद्यांना हा एक इशारा आहे की तुमच्या आणि माझ्या पिढ्यांना मारून टाकायचे आहेत. परंतु आत्ता इथून पुढं जे काय करायचं आहे ते तुमच्या आणि माझ्या बापाने लिहिलेल्या संविधानाच्या अधीन राहूनच करायचं आहे. त्यामुळं मी महाराष्ट्रातील आणि देशभरातील आंबेडकरवाद्यांना जाहीर हात जोडून विनंती करील की कायद्याच्या पुढे जाऊन काही करू नका आणि अफवांवर काही विश्वास ठेवू नका. इथं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. बहन मायावतीजी आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब यांचं मी इथल्या SP फोनवरती बोलणं करून दिलेलं आहे. बहन मायावतीजी या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत आणि मी आता इथं त्या करतात आलेलो आहे. त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून मी पुन्हा समाजाला विनंती करेल की कुठल्याही परिस्थितीत कायदा आपल्या हातात घ्यायचा नाही.
कायदेशीर प्रक्रियेने त्यांचा बंदोबस्त करायचा आहे आणि तो बंदोबस्त आपण मिळून करू. आज जे परभणी जेलमध्ये जो काय एका भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे, तर या मृत्यूला पोलीस प्रशासन जबाबदार आहे. कारण ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस त्याने शांततेचे आव्हान तर दिलेच होते, पण त्यांनी पूर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला नाही. त्यांनी कुणाची वाट बघितली की बाबा 444 लावायची, याची कुणाची वाट बघितली? तर हे सगळं वरून जाणून बुजून कार्यक्रम दिसतो. आणि हा सगळा प्रकार आहे तर जे परभणीचे आपले LCBचे जे घोरबांड साहेब आहेत, यांच्या आदेशानुसार हे सगळं प्रकरण घडत आहे. आणि जिथे देखील असतात हे घोरबांड साहेब PI, तिथे हे असे गुन्हे समाजावर होत असतात आणि केवळ दलित समाजावरच होत आहेत. हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून, इकडून तिकडून व्हायरल होऊन. तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करून त्यांची इथून हकालपट्टी करण्यात यावं आणि जे काही घटना जी आज घडलेली आहे तर त्यांना त्या भीमसैनिकाला न्याय देण्यात यावा हीच एवढी मागणी आहे. जय भीम, जय संविधान.